पुढची महत्त्वाची बातमी मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचा चंद्रकांत पाटलांना विसर पडला। मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेवरून रोहिणी खडसे यांनी आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली। चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवणार असल्याचं देखील आता रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे। दादा, आपण दिलेल्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही पाठवत आहोत आपल्याला बदाम। आणि ह्याचसाठी आपण जी महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षणाची जी घोषणा केलेली त्या घोषणेची आपल्याला आठवण व्हावी, त्याचसाठी आम्ही सगळ्या पदाधिकारी आपल्याला पाठवतोय बदाम। कारण आपण स्वतः जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या माध्यमातून आत्ता मुलींच्या ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या सगळ्या मुली आशेने सरकारकडे बघतायत की तो लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित व्हावा आणि आम्हाला उच्च शिक्षण हे मोफत केलं जावं, त्याची आम्ही वाट बघतोय दादा। ह्या बदाम आपण खाव्यात आणि आपण दिलेल्या घोषणेची आठवण करावी, एवढीच आमची माफक आपल्याकडनं अपेक्षा आहे। बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील त्यांच्या तालुक्यातले आणि मी नेहमी कन्फ्युज होत असतो। बहुतेक रोहिणीताई त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटला मला बदलण्याची आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।